सर, तुम्ही कुठे निघालाय? अगं मी ऑफिसला चाललोय. बरं झालं तू भेटलीस. तुलाच सांगणार होतो आज काही डबा बिबा देऊ नकोस, मी जातो. नाही नाही, असं नाही जाता येणार तुम्हाला. वॉर्ड बॉय सर, ओरडतेस कशाला? अगं ऑफिसला चाललोय मी. काय काही नाही, मी ऑफिसला जाऊन येतो पटकन. काय झालं सर बघा ना कुठे निघाले ते. हेनारी आत घेऊन चला. अरे मी ऑफिसला चाललोय फक्त. आत घेऊन चला म्हटलं ना. मला आज उशीर व्हायला नको म्हणून मी ऑफिस माझं हे माहिती का तुम्हाला, ऑफिसला चाललोय. ट्रॅफिकच्या वेळेमध्ये वेळ लागतो तर म्हणून मला जास्त वेळ लागतो पोहोचायला. ते फोन माझा त्यांनी घेतलाय. आमच्या ऑफिसमध्ये रघु म्हणून आहे ते सेम यांच्यासारखे दिसतात. सेम टू सेम, अगदी सेम टू सेम. झोपा झोपा. तुम्ही या इंटरव्ह्यूला एकदा, मी तुम्हाला हे करतो. मोठ्या मोठ्या काही नाही, मुंगी मुंगी चावली, मुंगी होती. मला एकदा फक्त फोन करायचा ऑफिसला. फोन केला की मला त्यांना सांगता येईल. एक पटकन फोन करून येतो ना मी. झोपा झोपा झोपा. आई येते, आई येणार आहे आता. मी जाऊन येतो. त्यांना सांगा तुम्ही 5 मिनिटात तेवढं जाऊन जाऊया आपण. आपण सगळे तुम्ही दाबू नका ना. मी चाललोय ना. नाही मी ऑफिसलाच चाललो होतो फक्त. ते ड्रायव्हरला सांगून ठेवतो. पाणी नर्स, पाणी आणा जरा. ऑफिसला तुम्ही जाऊ शकता आता. हे बघा, केस हाताबाहेर चालली आहे. यांच्या डोक्यावरती परिणाम झालेला असावा असं मला वाटतंय. एकतर ना वेड्याचा झटका आलाय किंवा एकतर हा मेमरी लॉस आहे. आपल्याला उद्यापर्यंत ना काही ना काहीतरी डिसिजन नक्की घ्यायला हवा. हे बघा, मी त्यांना हे सारखं सारखं इंजेक्शन देऊ नाही शकत, कारण त्याचे खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत. मी तुम्हाला डोस बदलून देतो. उद्यापासून आपण त्यांचा तो डोस सुरू करूया, नवीन औषधं. येस सर. आणि हे बघ, तुझ्यासाठी सरप्राईज आणलेलं आहे. जस्ट ओपन अँड सी व्हॉट इट इज. ओ माय गॉड, थँक्यू. कसं वाटलं? खूप छान. शुअर ना? येस येस, मला असाच हवा होता ड्रेस, म्हणून तर आणलाय तुझ्यासाठी. थँक्यू. आणि ऐक ना प्लीज, हे घाल ना आत्ताच, मला बघायचं तुला याच्यात. प्लीज. आणि बट आधी मला एक सांगा, ते काय झालं होतं तिथे? तिथे तुम्ही गेला एवढ्या घाईघाईत गेलात ना तिकडे मुंबईला? बस 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 बस. टेन्शन मध्ये गेला तिथे. मी किती वेळा कॉल केला तुम्हाला, तुम्ही फोन पण नाही उचलला. मला अजूनही कळलेलं नाही तिथे काय झालं होतं. त्या खरेखर जे बन्यू એ તો બધું બહુ અલગ જ હતું. ખરેખર જે બન્યું એ કેવા જેવું જ નથી, અને તને કહું એનો કોઈ ફાયદો નથી. એના કરતાં તને ન ખબર હોય વધારે સારું, કારણ કે જો તને ખબર પડશે તો તું બીજા લોકોને કહીશ, તું બીજાને કહીશ, એટલે વાતનું વતેસર થશે, અને વાતનું વતેસર થાય એમાં કોઈ મજા નથી. એના કરતાં આપણી ગુજરાતીમાં કહેવત છે કે ન બોલવામાં ન ઉગો. वा, तुमच्या काकांना विचारलं तर फोनवर ते गुजरातीत सांगत होते. आता तुम्हाला विचारलं तर तुम्ही गुजरातीत सांगतात. असा काय प्रॉब्लेम आहे हा की मराठीत सांगताच येत नाही? नाही, तो प्रॉब्लेमच गुजराती आहे ना. मराठीत सांगतो, खूप वेळ लागेल. नाही नाही नाही, नको, नकाच सांगू. नाही, ऐक ना, कोणीच नका सांगू मला. नाही, नका सांगू. मी हे नको, मी घालून येते. एक स्माइलिंग. साबरियो रे मारो. अरे सर, आहे मी अजून आहे. अरे गुजराती रोमॅन्टिक सॉन्ग आहे. खोबो मागू ने दैदू दरियो. ओ मम्मा, जरा हळू नाचा हो. अहो भूकंप येईल, जमीन हादरते बघा. गप्पस खेड्या. अरे काय सांगू तुला, मी आणि सुसू इतके नाचलो. मध्ये ते गॅरीचं प्रकरण आलं म्हणून, नाहीतर मी असे नाचत होतो ना. अरे हा वेगळं, वेगळं. अरे विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही रे केड्या. मम्मा अशाने कसं होईल तुमचं? वेळ लागेल हो मम्मा. कोण तो काल्पनिक माणूस सुसू?
तू त्याच्या मागे तुम्ही वेड्या होत चाललायत. असं करू नका हो. अशाने वेळ लागणार नाही तुम्हाला, वेळ लागायला. काय? वेळ लागणार नाही, वेळ लागायला. काय? आधीच बरोबर होतं. तुला नाही कळत तेवढं मला काय म्हणायचं ते. तू तुझं सांग. माझं काय, माझं पण तसंच चाललंय हो. म्हणजे माझ्याही आयुष्यात कोणीतरी आहे. आहा. अहो, तुमचं वालच आहा. अच्छा तसं मला. आहा. पण एक गोष्ट आहे की ती व्यक्ती काल्पनिक नाहीये, ती खरी आहे. हो, कोण आहे ती? माया. पण काय माहितीये का, अहो मी तिच्यासाठी रोज नाश्ता घेऊन जातो तिच्या आवडीचा. ती खाते पिते पण मला भावच देत नाही हो. अहो बघा ना, म्हणजे काय झालंय मला कळत नाही. माझ्यासारख्या बिझनेसमॅनला सोडून त्या श्रेयस सारख्या नोकरी करणाऱ्या माणसाकडे का जाते तेच कळत नाहीये मला. अरे मायाला मी चांगलीच ओळखते. मायाला ना असे 6 पॅक्स वाली मुलं आवडतात. मला 2-3 पॅक चालतात, त्याच्यावरती नाही होत. अरे असे उभे पॅक्स नाही रे, आडवे पॅक्स. 6 पॅक्स. हो, 6 पॅक. तसे 6 पॅक्स वाली मुलं आवडतात. तू 6 पॅक्स कर तुझे, म्हणजे माया आणि तुझा एक फॅमिली पॅक होऊन जाईल. मम्मा तुम्ही बोललात विषय संपला. Yes. आता बघा, आता जिम मध्ये जातो आणि मस्त व्यायाम करतो. Yes. जोर लगा के. छान आहे. कशी दिसते मी? ज्याच्यासाठी हा प्रश्न आहे तो आता इथे नाहीये जेनी. आवडले नाही तुम्ही. पण खरंच छान दिसतेस. पण काय झालं माहितीये का, आनंदला प्रचंड भूक लागली नेहमीप्रमाणे, आणि म्हणून जेनी बाहेर आली की मला कळवा असं सांगून तो बाहेर काहीतरी खायला आणला. मस्त सँडविच आहे सर. आलात या खा आता. दादा तुम्ही पण जाऊन का, खूप मस्त सँडविच. मी खाईन. कुठे गेला होता तुम्ही? भूक लागली होती खायला. मग मला कशाला सांगितलं गाऊन घालून ये म्हणून? कोणी सांगितलं होतं गाऊन घालून यायला? कोणी सांगितलं होतं? आनंद सर तुम्ही काय करू माणसं तुम्ही? काय? तुम्ही सांगितलं होतं ना मला गाऊन घालून ये म्हणून. मी सांगितलं ना तुला गाव. सरप्राईज सरप्राईज. येस येस, सॉरी सॉरी सॉरी, मी विसरलो. भूक खूप लागली होती ना म्हणून विसरलो. थांबायचं ना इथे. मी थांबून काय करणार? मस्त आहे रे, खाऊन घातलास, खूप छान दिसतो. सौमित्र चल नाश्ता करून घे. हा चल. का? तू तयार झालायस? हा म्हणजे पूजा आहे ना आता, मग मी तयार नको का? असं काय करते? आणि मी नाही ना घाई केली तर तुला आनंद माहिती ना, त्याचा कारभार सगळा हले डुले सगळं स्लो होऊन जाईल. त्यामुळे मला पटकन रेडी व्हायलाच लागेल. चल मी हे पटापट संपवतो आणि निघतो. तू इथे आलायस ना, त्यामुळे सगळेजण एकदम खुश आहेत. सगळ्यांमध्ये एकदम उत्साह आहे असा. उत्साह अजून वाढणार आहे, कारण पुढच्या तासाभरात पूजेचं सगळं सामान इथे आणून सोडतो मी. ओके? म्हणजे इथे नाहीये पूजा. मी तुला एक ऍड्रेस पाठवते, इथे सगळं घेऊन ये. अच्छा हो, अच्छा म्हणजे ते सरप्राईज. ओके ओके, बरं चल चल चल. आता ऐक, हे एवढं नको, एक घास खातो आणि मी जातो. सौमित्र आनंद सर चला, आता किती वेळ आंघोळ करत बसणार? बाहेर या, उशीर होतोय. ए जेनी, काय तू पण काय खात काय बसते? चला ना, पूजा आहे ना, तुम्हाला काय कोणाला घाईच नाहीये यार. माझं झालंय आवरून. आनंद सर बघा ना, बाथरूम मधून बाहेरच येत नाहीये. अरे यार, हा आनंद आहे ना, हा आंघोळीला गेला की खूप वेळ लावतो. आनंद चला, तू सांग ना त्याला, सांग ना त्याला लवकर. सांगून दमली, तुम्ही हाक मारा आता. अरे यार, ए आनंद चल ना बाबा यार, आपल्याला तयारी करायची ना सगळी पूजेची. आनंद बघा, हे असंच आहे, रिप्लाय द्यायचं नाही, काही नाही. जेनी बरं ऐक ना, म्हणजे आनंद यायच्या आधी मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. ते तू इथे गावाला येण्यापूर्वी नाही का बोलली होतीस माझ्याशी की माझे डॅड आणि शनायाची मम्मा म्हणजे सुलक्षणा ह्यांचं काहीतरी म्हणजे तुला ऑड वाटतंय. ऑब्व्हियसली. तर म्हणजे मला मान्य आहे तुझं म्हणणं, पूर्ण मला मान्य आहे, पण तरी सुद्धा म्हणजे शनायाच्या मम्मा आणि माझे डॅड ह्यांना दोघांना एकत्र घेऊन मी जरा पब मध्ये वगैरे पण जाऊन आलो. काय सौमित्र, आर यू मॅड व्हॉट? म्हणजे तुम्ही काय सिरियसली घेतलंय का? म्हणजे त्यांचं मॅरेज वगैरे? नाही 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 नाही, तू काय वेडीस का? कुठपर्यंत जातेस? नाही नाही, असं काहीच नाहीये माझ्या डोक्यात. थँक गॉड. तसं नाहीये, पण तुला एक सांगू का, म्हणजे शनायाने म्हणजे ती लग्न करून इथून जाण्याच्या आधी ना काही गोष्टी शेअर केल्या होत्या माझ्या बरोबर, राधिका बरोबर.
तर त्यात तिने सांगितलं होतं की तिची मम्मा बाकी खूप एकटी आहे ग, म्हणजे बाकी आयुष्यात तिच्या कोणी नाही, त्यामुळे खूप एकटेपणा आहे. मग मला जरा तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केल्यावर असं जाणवलं की माझ्या डॅडमुळे जर त्यांच्या आयुष्यात थोडाफार आनंद येणार असेल तर काय हरकत आहे त्या दोघांनी एकत्र यायला म्हणजे अफेअर किंवा लग्न या दृष्टीने नाही म्हणत आहे मी, परत एकदा सांगतो. पण जर त्या थोड्याफार आनंदी होणार असतील तर राहू दे ना त्यांना, असा मी थोडासा विचार केला. मित्र, यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. खूप काळजीपूर्वक करावं लागेल ना हे, कारण म्हणजे आय अग्री ते सगळं एकट्यात वगैरे, पण नंतर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. यू हॅव टू थिंक अबाउट द फ्युचर. आले सॉरी मला उशीर झाला. मला उशीर झाला. पटकन ते खायला आपण खाऊन निघूया. आनंद काय अजिबात नाही खायचं आता. दिवसभर खाता ना तुम्ही. माणूस आहे यार. म्हणजे चला उशीर होतोय. तू खात काय बसलास? तुला कळत नाही का आपल्याला तयारी करायची? चल लवकर चल चल. माया मॅडम, मे आय कम इन? येस प्लीज कम. गुड मॉर्निंग मॅम. अरे मॅम वगैरे काय, व्हेरी गुड मॉर्निंग. नाश्ता घेऊन आलो तुझ्यासाठी. एक मिनिट तू का आणलायस? मी सांगितलं असतं ना रूम सर्व्हिसला, त्यांनी आणला असता. तेच तर नको. आता आणलाय की नाश्ता तुझ्यासाठी? ओके, मला ना खरंच कळत नाही तुम्ही सगळे माझ्या नाश्त्याच्या का पाठी पडलायत. तुम्ही सगळे म्हणजे? मी पहिल्यांदाच आणलाय नाश्ता. हो म्हणजे तू माझ्यासाठी नाश्ता घेऊन आलायस ते जास्त महत्वाचं नाही का. थँक्स वन्स अगेन. हे प्लीज थँक्यू म्हणू नको, एवढं तर करूच शकतो. तू नाश्ता पटापटा करून घे आणि आवर, आपल्याला एका ठिकाणी जायचं. हो मी त्यासाठी आवरत होते. एक मिनिट, पण आपल्याला तर पूजेला जायचंय ना. मग नाही पूजेच्याच ठिकाणी जायचंय तेच सांगतोय. सो तू करून घे नाश्ता आणि आवर. माझी पण 1-2 कामं आहेत ती आटपून घेतो, तू ये तिकडे. ओके चालेल या. ऍक्च्युली तू आज काय घालणार आहेस? म्हणजे ट्रेडिशनल वेस्टर्न काय? श्रेयस, मी करेन ना मॅनेज. हा, तू नको काळजी करू त्याची. ओके ओके. नाही असंच. ओके ओके इट्स ओके. या खाऊन घे पण. येस थँक्स फॉर दिस वन्स अगेन. या. हा माझ्या प्रेमात वगैरे पडलाय की काय? या मुलांचं पण ना काहीच कळत नाही. एखाद्या मुलीचं ब्रेकअप झाल्याचं कळलं की लगेच मागे लागतात. गॉड. चल आलो चल. किती वेळ? अरे अर्धा तास काढलायस या दुकानात तू. चल ना लवकर. हे बघ. हा ठीक आहे. चल, झालं ना, म्हणजे आता सगळं पूजेचं साहित्य सगळं झालेलं आहे. चल हे सगळं नाही झालंय. मग काय आता? हे बाकी आहे ना केळीची फुलं. अरे ते काय, केळीची पानं. अरे हा, तू केळीचे खांब बाकी आहेत. हा. अरे यार विसरलो होतो मी. हा तू विसरलास हे महत्वाचं नाहीये, मला लक्षात आहे हे महत्वाचं आहे. हो बरं बाबा, आपण ना पूजा झाल्यावर तुझा सत्कार करूया बस त्यासाठी. एक द्या. मग ना फाफडा, जलेबी, समोसा आणि ढोकळा पण ठेवू. सत्कारासाठी हो चालेल ठेवतो, पण आता हे घ्यायला आपण थांबूया नको वेगळं. हा आता निघूया आपण नंतर करूया. चल हे धरू का मी? पण हे कितीला घेतलं माहितीये का? काय कितीला असणार? किती सांगितलं? काय असेल 50-60 रुपये असतील. चल करेक्ट, एक्झॅक्ट 50 सांगितले नाही मला. मी किती दिले असणार? 50 दिलेस तू. चल. नाही ना, काय? इथे चुकतोस तू. तुमच्या लोकांचा हात पुरवला नाही. मागितले की द्यायचे एवढे पैसे, असं नसतं. ते थोडं बार्गेनिंग करून मग त्याला द्यायचे असतात पैसे. मी त्याला विचारला की अरे भाई देखो ये 50 रुपए का फूल थोड़ी कोई होता है यार. 50 रुपया सब हमसे ही लोगे क्या? हाँ चलो कुछ थोड़ा देख लो, दे दो डिस्काउंट. तर तुम्हाला काय बोला? नहीं सेठ बोनी का टाइम है, ऐसा मत करो. बोला बोनी का टाइम है तो क्या सब हमसे ही कमाओगे? बोनी करके क्या शटर बंद करके चले जाओगे? हाँ, ऐसा तो नहीं होगा ना. तुम उसको बोला कि भाई जो नहीं तो आप बोलो मैं बोनी के लिए रुकता हूँ साइड में. नहीं किसी और को बोनी करने तो फिर मैं आता हूँ, तो बार्गेनिंग करोगे क्या? बरोबर. फिर मैं उसको बोला अरे मैं भी बिजनेसमैन हूँ, तुम भी बिजनेसमैन हो, हम दोनों बिजनेसमैन है. अरे मैं भी डिस्काउंट देता हूँ, आप भी दे दो. आणि राधिका मसाल्याचे प्रोडक्ट्स मी त्याला सांगितले. ते हल्दी दूध मध्ये टाकायचे मिक्स वगैरे जे आहेत ना, हे ठेव ना तू तुझ्या इथे, मी तुला डिस्काउंट प्राइस मध्ये देतो. तू ते पण खपवलंस? हो. काय माणूस असेल तू. बरं झालं ना. त्याने शेवटी मला 25 रुपयाला एवढी फुलं दिली. मला तर तू इकडे बरं वाटलं. तू दुकान उघडणार रे इकडे, असं मला दिसतच आहे. आपल्या ऑफिस समोर काय होईल? झालंय सगळं. हो. निघूया आता. हो, चल. घाई पण आहे. चल लवकर रे. हो चल. हे आपल्याला कसं जमेल? बस 300 करोडचं एवढं आपण केळीचे खांब धंदा set केळीचे करून खांब. ठेवलाय. ते बावरे गुरुजी इथेच ना? बर्वे गुरुजी आहेत रे. अच्छा बर्वे गुरुजी. ठेव. उशीर झाला यार, खूप उशीर झाला. अजूनही ते गुरुजी सापडत नाहीत. काय करायचं? हो मला माहिती आहे पूजेची वेळ झाली आहे आणि गुरुजी आता आपल्याला पत्ताच नाहीये यार. ऐकत्या वेळेला भज्जी शोधायला बाहेर पडल्यावर कसे मिळणार? आणि हो नाही, पण आता हे जे गुरुजी आहेत ना त्यांनी हो म्हटलंच पाहिजे आपल्याला. टिचके वाजून कसे हो म्हणतील ना? ऑलरेडी पूजा घेतली असेल तर काय करणार? तर बघ तू चल शोधूया त्या बावरे गुरुजीला. चल
चल. अरे नमस्कार नमस्कार गुरुजी. बर्वे गुरुजींचं घर हेच ना? हो मीच बर्वे गुरुजी, बोला. अरे हेच आहे. हो तुमचं नाव ऐकून आम्ही खास तुम्हाला घ्यायला आलो. ऐका ना गुरुजी, आता तुम्ही नाही म्हणूच नका, कारण आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे ती तुम्हाला सांगावी लागणार आहे. कधी आहे पूजा, बोला. आत्ता. आत्ता? हा आत्ता पूजा हे कळल्यावर तुम्हाला शॉक बसला हे मला कळलेलं आहे. आणि तुम्हाला असं वाटलं असेल असं ऐनवेळी कोणी पूजा ठरवतं का, असं कसं जमेल मला. हो. हा सो बहुतेक तुमच्या डोक्यात असं आलेलं की मला नाही करायची पूजा, असं मला ऐनवेळी जमणार नाहीये. सो तुम्हाला असंही वाटत असेल की तुम्ही आम्हाला सांगणार की आता तुम्ही जा इकडनं, बरोबर ना? बरोबर. अहो बरोबर काय गुरुजी, प्लीज. सम्या सोड ते नाही म्हणतायत, हे पण नाही म्हणतायत. मग काय करायचं काय? पण आपल्याला घेऊन जाणार लागेल ना, एखादा भटजी लागेल आपल्याला. भटजी. गुरुजी प्लीज आम्हाला माफ करा, पण तुम्हाला उठाले. चला चला बरोबर गुरुजी या. पकडून ठेव त्याला. मी गाडी काढतो. बरोबर गुरुजी, काही नाही टेन्शन नका घेऊ. आम्ही आहोत ना काही टेन्शन नाही घ्यायचं. अरे मस्त होणार, मस्त पूजा करूया. मस्त होणार. बसा तुम्ही, बसा. हो बसा. हो पुढे सरका ना गुरुजी. राधिकाताई, काय तुमचा बंगला आम्हाला जाम आवडलाय बघा. आता त्याला तसंच काहीतरी नाव पण द्यायला पाहिजे. नाही खरं आहे, पण त्या विषयावर आमचं बोलणं झालेलं आहे. काय श्रेयस? नाही सर, म्हणजे मलाही असं खरंच वाटतंय की आपण बंगल्याचं नाव ठरवायला ऍटलीस्ट आपण विचार तर करून ठेवू की काय नाव ठेवायचं ते. ठीक आहे. मग सगळ्यांचं असं म्हणणं आहे ना, तर मला आत्ता या क्षणी शनायाची खूप आठवण येते. आणि ती जर इथे असती तर तिने काय गोंधळ घातला असता तुम्ही सगळेजण इमॅजिन करू शकता. मला शनायाची आठवण येते, म्हणून आपण बंगल्याला शनायाचं नाव देऊया. चालेल? काहीच हरकत नाहीये. इनफॅक्ट खरंच खूप चांगलं सजेशन आहे. म्हणजे आपल्याकडून सतत तिच्या नावाचा उल्लेख होत राहील आणि ती आपल्या आजूबाजूला असं आपल्याला सतत वाटत राहील. हो, पण जिवंत व्यक्तीचं नाव घराला देत नाहीत असं कुठेतरी ऐकलंय मी. हो का? असं काय नसतं सर. अवसर लोक आपल्या बायकाचे मुलांचे नाव देतात बंगल्याला. हो का? ठीक आहे. पण ठीक आहे ठरलं तर मग जेव्हा आपल्याला या बंगल्याला नाव द्यायचंय. बरं ऐका ना, आपण असे उन्हात उभी राहून का बोलतोय, आपण आज जाऊया ना प्लीज. तुला ऊन लागते? नाही वहिनी, काय ती आत्ता गावात आत्ताच आली ना, तिला ह्या ऍटमॉस्फिअरची सवय नाही म्हणून तिला त्रास होत असेल. माया मी छत्री देऊ तुला, माझ्याकडे आहे. नाही इट्स ओके आय एम फाईन. बरं मग आपण सावलीत बसूयात, मी चेअर वगैरे मॅनेज करतो ना. इट्स ओके. ते आनंद सर आणि सौमित्र आले नाहीत मॅम. एव्हाना यायला हवं होतं ना, कॉल वगैरे करू का त्यांना? नाही, मला असं वाटतं की हाच तर प्रॉब्लेम आहे ना, इथे वेळेची किंमतच राहिलेली नाही कोणाला. मला वाटलं होतं आपल्या तिथे इथे पोचले असतील, पण कसलं काय, उशिरा उठण्याची उशिरा पोचण्याची त्यांनी जणू शपथच घेतलेली आहे. आपण ऑफिस सोडून इथे गावात काय आलो, प्रत्येकाने शिस्त गुंडाळून ठेवलेली आहे. चला आले गुरुजी पण आलेले आहेत आणि आपण पूजा करून टाकूया. हो, आणि खूप घाई आहे गुरुजींना. म्हणजे आता ही एक पूजा सांगून त्यांना परत 2 पूजा सांगायला जायचं हो ना गुरुजी. अरे ही काय पद्धत झाली का? असं जबरदस्ती कोणी कोणाला आणू शकतं का? पण तुम्ही एवढं चिडता कशाला? तुम्ही जर माझ्याशी असं बघत असाल तर मी चिडणारच ना. नाही असं काय झालं गुरुजी, म्हणजे आम्हाला कळलं नाही एकदम तुम्ही का चिडताय. कारण स्कूटरवर आम्ही 2 जोक सांगितले तेव्हा हसलात तुम्ही, मला वाटलं गेला राग तुमचा म्हणून. आता आलाच आहात, मग पूजा करून जा ना. तुमचा पण फायदा, आमचा पण फायदा. एक मिनिट हे काय बोलताय तुम्ही? यांना जबरदस्ती उचलून आणलंय का? नाही ते हो ना, कसं आहे म्हणजे ते आम्ही यांना फक्त एवढं सांगितलं की गाडीत बसा. हा, आणि ते म्हणाले माझे पाय खूप दुखतायत म्हणून त्यांना उचलून आम्ही स्कूटरवर बसवलं. नाही एक मिनिट थांब, आधी माफी माग. यांची माफी माग, सगळ्यांच्या समोर माफी माग. गुरुजी सॉरी. नाही खरंच सॉरी. म्हणजे आम्ही जे काय वागलो ते चुकीचं वागलो, पण पूजा खूप महत्वाची होती म्हणून तसं वागलो, पण सॉरी. तुम्ही आमच्यामुळे दुखावले गेले म्हणून दोघांच्या वतीने मी तुमची माफी मागतो.
हॅलो. हा नमस्कार, गुरुनाथ सुभेदार यांची आई बोलतायत का? हा, त्याहीच आई बोल राहिली. कोण बोलत आहे? मी इन्स्पेक्टर पाटील. इन्स्पेक्टर